लाडक्या बहिणींनो सावध व्हा. तुमच्या मुलांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही म्हणाल ते कसं? तर तुम्ही काबाड कष्ट करा, कर्ज काढा, मुलं रात्रंदिवस अभ्यास करतील, परीक्षा देतील आणि परीक्षा एका पाठोपाठ एक क्लिकवरली. त्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केली, काही मुलं डिप्रेशनमध्ये गेले. आणि जर आता त्याचं उत्तर विचारायला गेले तर आता जंतर मंतरवर तेच चालू आहे. आणि उत्तर जर विचारलं तर त्यांची डोकी फुटली, त्यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांना दगडफेक करण्यात आली, आतंकवादी बी प्रसंगी ठरवण्यात आलं, अराजकता माजवतात असंही म्हटलं गेलं. तर मग तुम्ही सांगा, असं जर असलं तर लोकांची शिक्षणावरची श्रद्धा होते सामान्य माणसाची, किंवा काय करायचं असं होते. तो आणि जर ते शिकलेच नाही तर मग अशिक्षित माणसाला विचार करण्याची क्षमताच नसते. मग तो गुलाम बनतो. गुलाम बनला की जसं सांगितलं तसं ऐकतो, बरोबर ना? आता राहिलं महिलांचं, तर बेटी बचाव बेटी पढाव हा फक्त नारा आहे. आणि बेटी बचाव बेटी पढाव असं म्हटल्या जाते, म्हणतात फक्त, पण स्त्रियांनाही सोडलं नाही, महिलांनाही सोडलं नाही, इव्हन 12 वर्षाच्या मुलीलाही सोडलं नाही. कपडे फाळेपर्यंत नको त्या जागेवर दंडे मारले. आता तुम्हीच सांगा, सावध होण्याची गरज आहे की नाही? त्यामुळे तुम्ही सत्याला सत्य म्हणणं शिका. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.